नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांनी आज कामबंद आंदोलन केलं। यात बिनकामी कामगारांना कंपनीच्या मजुरांच्या यादीवरून कमी करावं, प्रत्यक्ष झाडू मारणाऱ्या आणि नाली काढणाऱ्या कामगारांना कामावर घ्यावं अशा 2 मागण्यांसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या मार्फत कॉम्रेड गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन करत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। आज नांदेड वाघाळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या अमृत एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 6 वाजल्यापासून कामबंद आंदोलन केलेलं आहे। आजच्या कामबंदच्या आंदोलनाच्या भूमिकेतून आमच्या फार छोट्या मागण्या आता मजूर बिनकामी कामगारांना कंपनीच्या कामगार यादीवरून कमी करावं आणि प्रत्यक्ष झाडू मारणारे आणि नाली काढणाऱ्या कामगारांना कामावर घ्यावं, या 2 मागण्यासाठी आज आमची मागणी आहे। आपण म्हणल्याप्रमाणे की माननीय आयुक्त आणि माननीय महापौर मॅडम यांनी काल ज्याचे 100 दिवसाचा संकल्प जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये नांदेड शहरामध्ये बऱ्याच सुविधा देण्याची त्यांनी कल्पना जाहीर केलेली आहे। मला त्या बाबतीमध्ये काही टीका करायची नाही आहे, परंतु मला या ठिकाणी अतिशय विनम्रपणाने माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माझी विनंतीपूर्वक निवेदन आहे की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं नांदेड शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची कल्पना आपण जाहीर केलेली आहे, ही स्वागत आहे आमच्याचं। परंतु आम्हाला खंत या गोष्टीची आहे की या नांदेड शहरातल्या नागरिकांना जिवंत ठेवण्याचं काम महानगरपालिकेचा कर्मचारी करतो। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, स्वच्छतेपासून ते आरोग्यापर्यंत, दिवाबत्तीपासून ते पाणी पुरवठ्यापर्यंत, मलनिसारणापर्यंत सर्व सुविधा महानगरपालिकेचा कर्मचारी पुरवठा करतो। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे जो 150 ते 250 करोड रुपये रक्कम महानगरपालिकेकडून येणं आहे। महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याचिका दाखल करून निर्णय आणले। महानगरपालिका प्रशासनाला 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम 5 आठवड्यामध्ये द्यावा असा निर्णय दिला, परंतु महानगरपालिका प्रशासनाने माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही। 2 हप्त्यापासून त्यांनी आम्हाला कर्मचाऱ्याची रक्कम दिली नाही। मी स्वतः औद्योगिक न्यायालयापासून 2 निर्णय आणले, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही। हायकोर्टामध्ये जाऊन इष्ट मागतात, इष्ट सुद्धा मिळत नाही, अंमलबजावणी करत नाही। मग 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या नांदेड शहरातल्या नागरिकांना नागरी सुविधा पुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची 200 करोड रुपयाची येणार आहे, त्या 200 करोड रुपयामधून या 100 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला काय देऊ शकले नसता का? 100 दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला कोण करणार आहे? का हवेमधून कोणती यंत्रणा येणार आहे का? त्या जमिनीमधून कोणतं हे येणार आहे? महानगरपालिकेचा कर्मचारीच काम करणार ना। मग त्या 100 दिवसामध्ये त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रक्कम देण्यासाठी तुम्हाला त्या 100 दिवसामध्ये उल्लेख करता आला नाही का? यासाठी आमच्या त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा आमची टीका नाहीये किंवा विरोध नाहीये। तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकीय कार्यक्रम करा, परंतु महानगरपालिकेला घेऊन चालणारा जो कर्मचारी आहे, नांदेड शहरातली साफसफाई करणारा जो सफाई कामगार आहे, त्याच्या हक्काच्या रकमा महानगरपालिका व्यवस्थापनाने गुन्हा द्यावं आणि असे आंदोलन होऊ देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने थोडं जागृत राहावं। आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, आमच्या मागण्या तात्काळ सोडाव्यात अशी तुमच्या माध्यमातून विनंती आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।